नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उन्हाचा चटका वाढू लागला आहे, तसं मस्त थंडगार असं काहीसं प्यावं वाटतं. तर आज आपण मस्त थंडगार आणि पौष्टिक असं मिक्स फ्रूट ज्यूस बघणार आहोत, जो बनवायला खूप सोपा आहे. चला तर बघूया. मिक्स फ्रूट ज्यूस बनवण्यासाठी इथे 2 केळी घेतले आहे, 2 चिकू घेतले आहे, 1 सफरचंद आणि पपई घेतली आहे अर्धी. सर्व वस्तूंना स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता चिकूला कट करून घेऊया. तर चिकूतील बिया अशा प्रकारे काढून घेऊया व याचे सालपट काढून घेणार आहोत व चिकूचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्ही चिकू मी चिरून घेत आहे. त्यातील बिया व सालपट काढून घ्यायचे आहे व अशा प्रकारे यांना बारीक कट करून घ्यायचं आहे. इथे 2 केळी घेतली आहे. सर्वप्रथम याचे सालपट काढून घेऊया व त्यानंतर सुरीच्या मदतीने याचे बारीक तुकडे करून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्ही केळींना कट करून घेऊया. तर इथे पपई घेतली आहे अर्धी, पपईलाही कट करून घेऊया. पपईच्या बिया मी काढून घेतल्या आहे. आता याचे सालपट काढून घेऊया अशा प्रकारे. पपईचे सालपट काढल्यानंतर यांना बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेऊया. पपई चांगली पिकलेली आहे. तुम्हाला जे फ्रूट जास्त आवडतं तुम्ही ते जास्त टाकू शकता. मी इथे पपई जास्त टाकत आहे. तर अशा प्रकारे पपईला बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतला आहे. सफरचंदाचे सालपट काढून घेऊया अशा प्रकारे व यातील बिया साईडला काढून याचेही बारीक बारीक तुकडे करून घेऊया. अशा प्रकारे सर्व फ्रूटला बारीक चिरून घेतला आहे. आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, यामध्ये टाकूया बारीक चिरलेली पपई. मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया. झाकण उघडलं आहे, हे खूप घट्टसर आहे. तर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. झाकण उघडलं आहे, पपईचा ज्यूस तयार आहे. एका पातेल्यामध्ये ओतून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला चिकू, सफरचंद व केळी. झाकण लावून यांनाही मिक्सरमधून फिरवून घेऊया. इथे जास्त क्वांटिटीमध्ये होतं म्हणून मी 2 बॅचमध्ये काढत आहे. जर कमी प्रमाणात असतं तर सगळं मी एकसोबतच मिक्सरमधून फिरवून घेतलं असतं. मिक्सरमधून फिरवल्यानंतर हे खूप घट्टसर होतं, तर पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता यामध्ये टाकली आहे 4 ते 5 चमचे साखर गोडव्यासाठी आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आता ह्या ज्यूसला मी पातेल्यामध्ये ओतून घेतलं आहे व याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर इथे तयार आहे मिक्स फ्रूट ज्यूस. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे. एका सर्विंग ग्लासमध्ये याला सर्व करून घेऊया. ज्यूस तयार झाल्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा सर्व करताना आईस क्यूब टाकू शकता. तर इथे तयार आहे मिक्स फ्रूट ज्यूस. तुम्हीही ह्या उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार मिक्स फ्रूट ज्यूस बनवा. तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान बनतो हा. तुम्हाला मिक्स फ्रूट ज्यूस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय तेही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातोय. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.